नमस्कार आणि गुड आफ्टरनून. दुपारच्या 11:15 झालेत. तर आता आज ना खास म्हणजे सांगू तुम्हाला, आज शनिवार आहे आणि माझा ना भाऊ येतो आहे घाटकोपरवाला. राहायला येणार आहे, म्हणजे आज राहणार आहे तो. घरात कोणच नाही, मी आईच आहे. चहा पिते, चहा दिली तिला आता. आम्ही ना असं 2-3 वेळा चहा पितो दुपारी वेळेपर्यंत. जेवण पण आजचं ना माझं स्पेशल आहे भावासाठी, पण व्हेज आहे, उद्या नॉनव्हेज. जास्त कमी आता बोलत नाही, काम पण खूप पडले. चला मग भाऊ आल्यानंतर थोडंसं शूट करते, आता थोडं जेवण काय करते दाखवते. सकाळपासून खूप बिझी होते. टिनू गेली आहे मैत्रिणीच्या लग्नाला सांगलीला, ती उद्या येणार आहे. जे गेलं अक्कलकोटला 2 दिवस झाले, तो पण दुपारी येणार आहे. भावाला बोलली नाही की मुलं नाहीत ना, तर तो आला नसता. खूप दिवस झाले त्याचं यायचं चाललेलं. राहणार आहे भाऊ माझा ना, त्याच्यामुळे. चला हा व्हिडिओ ना 2 दिवसाचा आपला असणार आहे, आजचा आणि उद्याचा. हे बघा, मिसळ बनवली. मिसळ बनवून झाली आणि थोड्याशा ना मी पुरणपोळ्या बनवणार आहे. त्याच्यासाठी ना थोडीशी कटाची आमटी बनवते. भात लावला, अजून पोळ्या लाटायच्या आहेत. मला वेळ पण नाही व्हिडिओ काढायला, खूप घाई होते. कारण टिनू पण नाही मदतीला ना, तर आईला काही ना काही द्यावं लागतं. हाय करा रे. हाय. हां, ध्रुव आणि हर्ष बाळा आमचा येतो आहे, भाऊ माझा. आणि पूर्व पण आमची आली, कपडे चेंज केले. जे आणि टिनू नाहीत ना, म्हणून हे दोघे जण जरा नाराज झाले. त्यांना माहीत नव्हतं दीदी आणि दादा नाही, तर त्यांना हे लोकांना आलेच नसते. आता आम्ही ना जेवायला बसतोय. मिस्टर पण ना बाहेर गेले, ते अजून आले नाहीत. आणि भाऊ पण नाही आला. भाऊ बोला तुम्ही जेवून घ्या, मला उशीर होईल. हे बघा, हे ना सकाळी गेलेले, ते आत्ता येत आहेत. म्हणजे आमचं जेवण वगैरे झाल्यावर आले. पूर्व आमची कचरा मारते. अरे ना सप्त हां उद्या सायन्सचा भंडार आहे. जाऊ येतात ना पायीचा. मग ते दुसऱ्या दिवशी ते हे असतं पादुका आमच्याकडे मोठा सगळीकडे असतो आता. सगळेजण हे करतात काय पण. हा बघा, भाऊ माझा दुपारी आला, म्हणजे येऊन 2-3 तास झाले. दुपारी जरा लेट आला, बाहेर गेलं ना. कमी बोलतो, जास्त बोलत नाही. सुट्टी किती होती मग, किती दिवस राहतच आपल्याला. आणि ही आता ना संध्याकाळच्या जेवणाची तयारी. आणि मी बनवलेले समोसे त्यांना ना खूप आवडतात. म्हणजे ते आले तर मी नेहमी असं काहीतरी वेगळं बनवते. दुपारी मिसळपाव आणि पुरणपोळ्या बनवल्या, आता म्हटलं त्याला समोसे बनवूया. छोटे छोटेच बनवले. आपण लाटा हा पूर्ण करताना दाखवलं, ते करतील ना. नाही करतील. मिनी समोसे एकदमच. आणि या पुरणपोळ्या दुपारी बनवल्या. माहिती का आपल्या हॉटेलवर कोण आले? अरे ते हास्य जत्रातले नाही का, ते वांडेकर. हे बघा, डोसे बनवते. रात्रीचं मी ना जास्त शूट नाही केलं, तर सकाळ झाली. गुड मॉर्निंग. आता ना मी नाश्त्यासाठी बघा डोसे बनवते. नाश्त्याला जास्त नाही, थोडेच बनवणार. आणि आज आम्ही चिकन बनवणार. आता जरा घाई गडबड, काल पण घाई गडबड होती, आज पण. मी चिकन बनवणार, बिर्याणी आणणार. एवढा वेळ नाही, कारण आल्यानंतर कसं जेवण करत तर गप्पा मारायच मिळत नाही. मग चला बिर्याणी आणूया. आम्हीच नाश्ता करतोय, मुलं झोपले. जे झोपलंय, जे उठला नाही पण नाश्ता करणार. डोसे बनवले नाश्त्यात. कालच्या पुरणपोळ्या होत्या त्या. पूर्वने आमच्या केक बनवला.
रवा केक बनवून आणला, खाल्ला थोडा थोडा काल घेऊन आले ते छान बरं, टेस्ट पण खूप छान आहे, सॉफ्ट झाला आहे. हे आमचं मालवणी चिकन, त्याचं अंड पण आहे. अंडी घातली 2 आणि हे आम्ही बनवलं बटर चिकन. हे बघा बटर चिकन बनवलं, ही सोलकढी बनवली आणि ही कोशिंबीर आणि बिर्याणी आम्ही आणली विकत. ते कांदे दाखवते. आम्ही बिर्याणी आणली 1 किलो. कालचे समोसे राहिलेले ते 2 आणि कालची मिसळ पाव फेकत नाही, आम्ही खातो त्याच्याबरोबर. तर आता मी जेवायला बसतात आणि व्हिडिओ काय काढला नाही, वेळच नव्हतं काम, म्हणजे जेवण बनवतो हे नाही काढायला जमला, कामं खूप होती. तर आता मी जेवतो. जास्त नाही खाल्लं ना तुला बिर्याणी घे ना बाळाचे घ्या ते अजून घ्या बाळाचे कथा एकच वेळ नाही. आज आमच्याकडे नॉनव्हेज आहे, पण ना आम्ही ना 2 जण नाही खाणार, म्हणजे मी आणि मिस्टर, कारण आमच्या बिल्डिंगच्या बाजूच्या मैदानात ना आज ना रात्री साई भंडार आहे आणि तिकडे आम्हाला ना जायचं आहे म्हणून. आता मुलं आलीच माझी, जे रात्री झाला मग आता आले. चहा पितात. जायचं फिरायला, गाडीने जाणार आमच्या, पण एवढी जण गाडीत नाही राहणार, आम्ही रिक्षाने जाणार. काय स्कूटरवरून दोघांना जायचं. आईस्क्रीम का निघतच नाही. तर आता आम्ही जेवून जरा झोपलो आणि चाललोय फिरायला. आता आईस्क्रीम राहिलेलं आमचं खायचं, आता खातो. कालच आणलेलं, कालपासून राहिलेलं, वेळच नाही. मन लावून खातो तर हो बोलतच मन नाही. लावतं, होय होय तिकडे बघ, वाचू बघते. मन लावून खाणं. तो म्हणते प्राचीन तब्जात घुसत नाही ते. होय घुसत नाही, घुसत नाही. आईला आमच्या आवडतं आईस्क्रीम. आईस्क्रीम आवडतं ना. आता आम्ही संध्याकाळी सगळीजण चाललो आहे बेलापूरला NMCच्या ऑफिसच्या समोरची जी प्लेस आहे ना, ती आमची ना खूप फेवरेट प्लेस आहे, म्हणजे खूप आवडतं आम्हाला तिकडे जायला. आणि कधी कधी आम्ही तिकडे ना जातो टाईम स्पेंड करायला, आणि जे नवी मुंबईत राहतात ना त्यांना नक्कीच माहीत असणार. आता ना भावाला पण आम्ही आता घेऊन चाललो आहे, कारण ही लोकं ना रात्री जेवून घरी जाणार, तो पण म्हटलं वेळ आहे आपण जाऊन येऊया. आता एवढी माणसं मी काय जाऊ नाही शकत गाडीने आमच्या, आता स्कूटीने जात आहेत बाळा आमचा आणि हे. म्हणजे ती असं बोलते की ओकेजन बघून, मेन ओकेजन. आता कसं मध्ये काय झालं, तुझ्या ड्रायव्हरच्या त्याच्यामुळे मला यायला मिळत होतं तर इथे तलाव आहे पूर्वा, आपण काहीतरी याला सकाळचे येऊया. फ्लेमिंगो येतात इथे नाही, इथे नाही वाशीला, ते तिकडे पुढे पण आहे. 500 रुपये देऊन ते करतं, ते बघितले तू 500 रुपये देऊन फेमिंगो बघायला. नाही आपल्या इथे फ्री आहे. फ्री. अरे ते ह्याला ऐरोलीला आहे ना ते, हा ते ऐरोलीला. हे पार्क आहे ना इकडे इथे तुला नॉर्मल आहे, त्यांचा जेव्हा सीझन येतो ना तुला असंच दिसणार आहे. हा इथून आतमध्ये गेलो ना आणि ते आपण, पण झुंड मध्ये एकदम. अरे मग असं 2-3 नाही. म्हणून तुला एकदा ये. अरे पूर्ण पिंक होतं माहिती का, इकडे राईटला आपण जिथे आहे ना आता राईटला, तिथे मोठा लेक आहे रे, तिकडे तो पूर्ण लेक पिंक कलरचा दिसतो. आता मी पोहोचलो बेलापूर, आणि हेच ते NMCचं ऑफिस. आणि बघा इथे समोर ही जागा दाखवते तुम्हाला, आणि खूप छान वाटतं आणि थंड वाटतं इथे, म्हणजे कारण इथे ते लोकांना झाडांना संध्याकाळचे पाणी घालतात, त्यामुळे गारवा असतो. तो दाखवते, त्याला गाडी लावून द्या. आमची फेवरेट जागा इकडे.
अरे त्याशी आम्ही कुडकुडलो. होय होय. दोघे जण ना आमच्या अगोदर निघाले पण अजून इथे आले नाही, त्यांचीच वाट बघतोय आम्ही. मंत्री येता की काय? आणि ही जागा बघा ना किती सुंदर स्वच्छ आहे. आणि आम्ही बसलो इथे गार्डन आहे, गार्डनच्या समोर रस्ता आणि पाठीमागे फक्त गाड्यांची ये जाणे आवाज असतो, बाकी छान आहे बघा, सुंदर. मुलांना आणि पूर्वाला पण खूप आवडलं. ती बोले नंतर येऊ, त्यांना आपण लवकर येऊ, जरा आज उशीर झाला. शांत असं वाटतं निवांत बसायला. हे आताशी येतात. तेच आहेत ना. इले चला आता. आता मला कशाला कोणाला दिसत नाही मी ते. चालवतात बाईक. हां चालवतात, होय चालवतात. फास्ट चालवतात. इथे आम्ही ना 1 तास बसलो ना, आता निघालो घरी जायला. आणि मुलांना ना घरी जायचं नव्हतं, ते बोले अजून थोडा वेळ थांबूया, पण ह्यांना घाटकोपरला जायचं आहे. मी बोली पुन्हा केव्हा तरी येऊया. आणि सांगू तुम्हाला खरंच इथे खूप छान वाटतं, म्हणजे वेळ कसा तो कळतच नाही. चला निघूया, तुम्हाला एक तर जेवायचं पण आहे. आपण जाऊया सर्वात चालेल. ठेव सगळं सामान. माझा मोबाईल असणार पूर्वा. हां 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 घेऊन चल. चला आता मी चाललो. 1 तास बसलो. हां पण आठवण ठेव. चल मी पुढे बसते. तिला गेले स्कूटीवरून. मामीला बसवलंय. काय लिहून दिलेलं पण त्यांना सेम स्पेलिंग टाईप करतात. डेटा एंट्री खूप बेकार करतो. हा ना, एवढं समोर आहे तरी पण चुकीचं करतात. काय आधार कार्डचा फोटो तर एकदम भंगार काढतात. अरे बोला तरी कुठे बघायचंय, तेवढा घाट करतात. काय तर काय. पासपोर्टचं चांगलं काढतात पण ते पासपोर्टचं इथं DSLR घेऊन बसतात. हा DSLR मध्ये काढतात ते लोक. हा आणि आधार कार्डचं तर तो वेब कॅम असतो फालतू. जेवून ही लोक आता घाटकोपरला जायला निघालेत. आता त्यांना आपण ना बाय बाय करूया. बाय. चल बाळा. नीट जावाले. आणि फोन कॅब बुक केली, कॅबने चालेल. आधीच्या पाया पडत चला. आजीच्या पाया पडा. आई कुठे गेली? अरे चल माझ्या नको चल. असू दे. बाय बाय. जी दाबला का? बाय. आण 2 आण. हात वर कर. ती बघ. टिश्यू. आणि ऑल दी बेस्ट. आराम. नीट जावा. चल बाळाच्या पप्पी येते. चला भाऊजी. चला बाय बाय. चला. पोस्टर फोन करा. हो बाबू बाय. साई भंडार आहे आमच्या इथे बाजूला. आता मी ना दोघंच चालू आहे साई भंडाऱ्याला, मी आणि मिस्टर. आता आम्ही घरी नाही जात, डायरेक्ट तिकडेच जातो आहे.
बाजूला पण येते. आमच्या बिल्डिंगच्या बाजूलाच हे बघा. समोर आमची बिल्डिंग आहे, ते बाजूलाच भंडारा आहे. श्री साईबाबा सेवाभावी संस्था ही बरेच गंगा आहे. आता कार्यक्रम साजरा करण्याकरता श्री साईबाबा सेवाभावी संस्था यांनी आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल सर्व कलावंतांच्या वतीने आम्ही आपले अत्यंत आभार आहोत. जेवायला आता मी ते आलोय. 10 वाजून गेलेत तरी पण गर्दी आहे. भंडाऱ्याचा महाप्रसाद आता मी घेतोय म्हणजे जेवतोय आणि 2 दिवसाचा व्हिडिओ पण आता ना मी इथेच संपवते. चला, ओम साईराम.